राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठ्या आणि आनंदाच्या 10 योजना सुरू झालेल्या आहेत। सोबतच रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत, परंतु याच्यामध्ये फक्त 2च रेशन कार्ड चालणार आहेत। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर मी तुमचा वेळ वाया घालवणार नाही, तर तुमच्यासाठी या योजना नाहीत। बघा, देशामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे, सोबतच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आलेलं आहे। भरपूर मोठ्या रेशनधारकांसाठी योजना सुद्धा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, नवीन मुख्यमंत्र्यांकडून रेशनधारकांना मोठा लाभ। बघा, फक्त याच्यामध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे। तुम्हाला मी आत्ता सांगितलं, पांढऱ्या रेशनधारकांना याच्यावरती कोणताही लाभ सुरू झालेला नाही आणि कोणती योजना सुद्धा सुरू झालेली नाही। त्याच्यामुळे पिवळे रेशन कार्ड असेल आणि केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर अगदी सविस्तर बघून घेऊयात की महत्त्वपूर्ण अशा कोणकोणत्या योजना आलेल्या आहेत। बघा, संपूर्ण भारतामध्ये 80 करोडपेक्षा जास्त रेशनधारक आहेत। यामध्ये पिवळे आणि केसरी रेशनधारकांना प्रामुख्याने या 10 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, देशामध्ये संपूर्ण 80 करोडपेक्षा जास्त रेशनधारक आहेत। या सर्व रेशनधारकांसाठी या 10 योजना सुरू झालेल्या आहेत। अगदी झटपट बघणार आहोत, कुठे आपला वेळ वाया घालवणार नाही आणि तुमचा सुद्धा जास्त वेळ घेणार नाही। बघा, पहिली जी योजना आहे रेशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना आहे। तर आता या योजनेमध्ये कोणता लाभ मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, राज्यामधील भरपूर रेशनधारकांचे उत्पन्न 50,000, 60,000 ते 70,000च्या दरम्यान आहे। अशाच नागरिकांचे जीवनमान सुधारावे या दृष्टिकोनातून सरकारने शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे। बघा, शिलाई मशीन योजना राज्यातील पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी सुरू झालेली आहे। आता या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणकोणती तुमच्याकडे कागदपत्रे आवश्यक आहे, सोबतच कोणकोणती पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते सुद्धा आलेलं आहे। बघा, तुमचं वय कमीत कमी 20 वर्ष पूर्ण पाहिजे, सोबतच तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी पाहिजे। तुमच्याकडे रहिवासी दाखला पाहिजे, जे की आपण भारत देशामध्ये राहतो, महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो। आता हा रहिवासी दाखला तुमच्या गावातील पोलीस पाटील, सरपंच यांचा घ्यायचा आहे। सोबतच घरामध्ये कोणीही नोकरीला नसले पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु घरामधील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, पुरुषांना याचा लाभ घेता येणार नाही। बघा, वेबसाईट सुद्धा आलेली आहे। तर याची वेबसाईट आहे pmvishwakarma.government.in। या वेबसाईटवरून शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। जर कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे, तर तुम्हाला मी कमेंटद्वारे पूर्ण प्रोसेस देतो कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे। परंतु अजून काही नवीन योजना आल्या ते सुद्धा सविस्तर बघा। बघा, रेशनधारकांना दुसरी योजना। आता दुसऱ्या योजनेमध्ये लाभ काय मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील सर्व महिलांचे जीवनमान सुधारावे, स्वतःचा उद्योग करता यावा यासाठी मोफत पिठाची गिरण समाज कल्याण योजनेमार्फत देण्यात येणार आहे। बघा, सरसकट सर्व पिवळे आणि केसरी रेशनधारकांना। बघा, तुम्हाला जी दुसरी योजना आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरण। आता ही योजना ऑनलाईन पद्धतीने नाही तर ही ऑफलाईन पद्धतीने योजना आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी अर्ज करायचा आहे ते सुद्धा सांगतो। ज्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांनी सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे। बघा, पात्रता काय आहे ते अगोदर लक्षात घ्या, त्यानंतर अर्ज करण्यासाठी पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहे। तर बघा, मोफत पिठाची गिरण या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमचे उत्पन्न 1,20,000 रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे। सरासरी तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असावं, सोबतच घरामध्ये नोकरीला कोणीही नसले पाहिजे आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे, तरच तुम्हाला पूर्णपणे शिलाई मशीन सोबतच मोफत पिठाची गिरण या दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार आहे। परंतु शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि पिठाची गिरण या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे। सोबतच तिसरी योजना आलेली आहे रेशनधारकांना तिसरी योजना। ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे अगोदरच सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहता पाहता लाईक सुद्धा करून ठेवायचा आहे। बघा, राज्यातील रेशनधारक महिलांना अजूनही चुलीवरती स्वयंपाक करावा लागतो। बघा, राज्यामधील बहुतांश भागांमध्ये अजून सुद्धा चुलीवरती स्वयंपाक केला जातो, परंतु त्यामुळे वृक्षतोड होते। बघा, आपण जे सरपण घालतो एक चुलीमध्ये जे लाकडं घालतो तर त्याच्यामुळे वृक्षतोड होते। सोबतच महिलांच्या डोळ्यांना सुद्धा वेगवेगळे आजार होतात। आता हे आजार कशामुळे होतात तर या वृक्षतोड केल्यानंतर आपण जे चुलीमध्ये लाकूड घालतो आणि त्या लाकडाच्या धुरामुळे जे जे वेगवेगळे आजार होतात, तर यावरती उपाय म्हणून सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा सुद्धा अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा सांगतो। परंतु तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि पात्र फॉर्म ठरलेला असेल
तर तुम्हाला याचा फॉर्म भरायचा नाही। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याची पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे। आता गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला मोफत 3 गॅसचे पैसे विस्तारित होणार आहे। सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। पांढरे रेशन कार्ड असेल तर लाभ मिळणार नाही। सोबतच उत्पन्नाची मर्यादा सुद्धा 2.5 लाखांपेक्षा कमी असली पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे 2,500 रुपये वितरित करण्यात येणार आहे। अन्यथा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जाणार आहेत, परंतु गॅस कनेक्शन फक्त महिलेच्या नावाने ट्रान्सफर करणं गरजेचं आहे। सोबतच चौथी योजना सुद्धा बघून घेऊयात। बघा, रेशनधारकांना चौथी योजना, आता ही योजना सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, ती सुद्धा अगदी सविस्तर बघूयात। बघा, राज्यातील मजुरी काम करणारे नागरिक, सोबतच छोटे मोठे उद्योग करणारे नागरिक, सोबतच शेतकरी अशा सर्व नागरिकांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांनी ई श्रम कार्ड काढलेलं असेल तर त्यांच्यासाठी 3,000 रुपयांची ई श्रम कार्डवरती योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेचा अर्ज कसा करायचा, पात्रता सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। तर बघा, याच्यामध्ये पात्रता काय सांगण्यात आलेली आहे की तुम्ही भारत देशाचे रहिवासी असले पाहिजेत, सोबतच तुमचे वय 16 वर्ष पूर्ण असले पाहिजे, घरामध्ये कोणीही टॅक्स भरत नसणार नसावं, सोबतच सरकारी नोकरीला कोणीही नसले पाहिजे आणि तुम्ही रेशनधारक असले पाहिजे। पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। सोबतच हे कार्ड तुम्हाला माहितीच आहे, ई श्रम कार्ड आहे। या ई श्रम कार्डच्या आधारावरतीच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। बघा, याची वेबसाईट सुद्धा सांगितलेली आहे, तर याच वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे। दुसऱ्या नकली बनावटी वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा नाही। ज्यांना ज्या त्या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी कमेंटद्वारे मला विचारायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मी लिंक देतो, त्यावरून तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता। सोबतच रेशनधारकांसाठी 5वी जी योजना आलेली आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ती सुद्धा बघून घेऊया। तर बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यातील रेशनधारकांना फक्त शासनाकडून धान्य मिळत होते, परंतु आतापासून पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। बघा, राज्यामधील पिवळे आणि केसरी रेशनधारकांना अगोदर फक्त रेशन कार्डवरती धान्य मिळत होतं, परंतु आता धान्यासोबत पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे। परंतु तुम्ही रेशन कार्डची KYC केलेली असणं गरजेचं आहे। ज्यानंतर तुम्ही KYC करता त्याच वेळेस तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, ते सुद्धा सांगतो। बघा, याच्यामध्ये रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत। आता याची जी पात्रता आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। याच्यामध्ये तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तरच पैसे सुरू झालेले आहेत, पिवळ्या रेशन कार्डवरती हे पैसे सुरू झालेले नाहीत। सोबतच तुम्ही भारताचे रहिवासी असले पाहिजेत, सोबतच सर्व सदस्यांची KYC केलेली असावी आणि आपल्या रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। म्हणजे सरासरी ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांच्यासाठी ही योजना सुरू झालेली आहे। KYC केल्यानंतर मेरा रेशन 2.0 हा ॲप तुम्हाला गुगल प्लेवरून डाउनलोड करायचा आहे, प्ले स्टोरवरून डाउनलोड करून याच्यावरती आपला आधार नंबर टाकायचा आहे। जो आधार नंबर आपल्या रेशन कार्डला लिंक आहे त्याच आधार कार्डवरून लॉग इन सुद्धा करायचा आहे। सोबतच 6वी योजना आहे, अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, रेशन कार्डवरती 6वी योजना सुरू झालेली आहे। आता या 6व्या योजनेमध्ये काय लाभ मिळणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। बघा, राज्यातील पिवळे रेशन कार्डवरती सर्व रेशनधारकांना वर्षानुवर्ष तांदूळ मिळत होते। आता सर्वांना माहिती, पिवळ्या रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष तांदूळ मिळत होते, परंतु सरकारने आता तांदूळ बंद केलेले आहेत। तर आतापासून 9 वस्तू सुरू झालेल्या आहेत। आता या 9 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, फक्त पिवळ्या रेशन कार्डवरती ह्या 9 वस्तू सुरू झालेल्या आहेत। काही भागांमध्ये केसरी रेशन कार्डवरती सुद्धा मिळू शकतात। प्रामुख्याने फक्त पिवळ्या रेशनधारकांना याचा लाभ देण्याचं सांगण्यात आलेलं आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, सोबतच सर्व सदस्यांची KYC झालेली असावी, सोबतच आपले आधार कार्ड पिवळ्या रेशन कार्डसोबत लिंक असावे आणि तुम्ही भारत देशाचे रहिवासी असले पाहिजेत। आता याच्यामध्ये 9 वस्तू आहेत, तर त्या सर्व 9 वस्तू जीवनावश्यक वस्तू आहेत। याच्यामध्ये गहू आहे, सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, हरभरा आहे, सोबतच बघू शकता या ठिकाणी मूग, चवळी, मटकी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, सोबतच तेल सुद्धा देण्याचं सांगण्यात आलेलं आहे। सोबतच मीठ, मैदा, साखर या गोष्टी सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। सोबतच रेशन कार्डवरती 7वी योजना सुद्धा आलेली आहे, ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, 7व्या योजनेमध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। बघा, रेशन कार्डवरती 7वी योजना राज्यातील सर्व रेशनधारकांसाठी अत्यंत मोठ्या आणि आनंदाच्या या योजना आहेत। तर बघा, या 7व्या योजनेमध्ये काय सांगितलेलं आहे, राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना
खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणं शक्य होत नाही। आता बघा, सर्वांना माहिती आहे, सरकारला सुद्धा माहिती आहे, जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असतात तर त्यांना खाजगी दवाखाना परवडत नाही, सोबतच शक्य सुद्धा होत नाही। त्यामुळे सरकारने आयुष्यमान योजना सुरू केलेली आहे। आता ही आयुष्यमान योजना काय आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, आयुष्यमान योजना आता सर्वांना माहिती आहे, सर्वांनी आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे। 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा यावरती दिला जातो। तर याच्यासाठी पात्रता आलेली आहे, तुम्ही भारत देशाचे रहिवासी असले पाहिजे, सोबतच तुमच्याकडे रेशन कार्ड असावे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड। त्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार, सोबतच तुमचे जे गोळ्या औषधं असतील तर त्याच्यावरती सुद्धा सवलत दिली जाते। त्यामुळे आयुष्यमान कार्ड काढलेलं नसेल तर आयुष्यमान कार्ड सुद्धा लगेच काढायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या योजनांचा लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच 8वी जी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना। आता मुख्यमंत्री वयश्री योजना सर्वांना माहिती आहे, खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्याला 3,000 रुपये देणारी योजना सुरू करण्यात आलेली आहे। जे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनी हा पूर्णपणे व्हिडिओ तर पाहायचाच आहे आणि या योजनेचा अर्ज सुद्धा करायचा आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे, लाडक्या बहिणींसोबतच इतर योजनांचा सुद्धा लाभ देण्याचं घोषित केलेलं आहे मुख्यमंत्री वयश्री योजना। आता याच्यासाठी उत्पन्न तुमचं 2 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे, तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे, म्हणजेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला 3,000 रुपये मिळून देणारी योजना सुद्धा सुरू झालेली आहे। ज्यांना अर्ज करायचे असतील तर त्यांनी कमेंटद्वारे कळवायचं आहे। सोबतच 9वी जी योजना आहे ती म्हणजे शेळीपालन योजना। बघा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेळीपालन योजना सुरू झालेली आहे। त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कमेंटद्वारे सांगा। याच्यामध्ये तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा प्रमाणामध्ये रेशन कार्डच्या आधारावरती दिले जाणार आहे। बघा, सर्व रेशनधारकांनी याची नोंद घ्यायची आहे। तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे, अन्यथा तुम्हाला अर्ज करता येणार नाही। आणि शेवटची योजना आहे ती संजय गांधी आणि श्रवणबाळ योजना। बघा, संजय गांधी निराधार योजना सर्वांना माहिती आहे, श्रवणबाळ योजना आहे तर यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे। बघा, राज्यामधील घटस्फोटित, विधवा, निराधार अशा सर्व महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना आलेल्या आहेत, त्याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत। परंतु आता व्हिडिओ भरपूर मोठा होत आहे, त्याच्यामुळे आपण अजून व्हिडिओ मोठा करू शकत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये अगदी अजून ज्या योजना आलेल्या आहेत त्यांची नावे सुद्धा, सोबतच पात्रता आणि ज्या माता भगिनींना शिलाई मशीन, मोफत पिठाची गिरण अशा ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्यांचे जर अर्ज करायचे असतील तर कमेंटद्वारे सांगा। तुम्हाला मी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा न घेता सर्व माहिती देणार आहे। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, एका ताईने 100 रुपये सुद्धा पाठवलेले होते। बघा, ताईनो 1 रुपया सुद्धा पाठवू नका, आमच्याकडे आहे ते भरपूर आहे। तुम्हाला ज्या अडचणी येतात तर त्या अडचणी आमच्यापर्यंत शेअर करत जा। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।